साईडला ना सरकार साईडला अरे साईडला ना चला चला साईडला अरे येत आहे ना ते सांगितलं ना सरकार साईडला हो सरकार साईडला 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 ए सरकार सरकार साईडला साईडला उभाटाला सोड चिठ्ठी दिली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांनी आपला अर्ज भरला। यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या। राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हटली जाते। शिंदेंनी उभाटाला दिलेला पुन्हा एक हा जोर का झटका आहे। उभाटाचे आमदार सचिन अहिर यांनी हा उमेदवारी अर्ज भरला। यावेळेला डॉक्टर नीलम गोरे, मनीषा कायंदे, चंद्रकांत पाटील, रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते। त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या। सचिन अहिर हा शिवसेनेचा आमदार होता, शिवसेनेमध्येच आलेला आहे आणि म्हणून आजची जी घटना आहे ती आम्ही खऱ्या अर्थानं शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मतदारसंघामध्ये इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्याच्यावर झालेला अन्याय हा कुठेतरी दूर सुद्धा होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी या माध्यमातून करायचा प्रयत्न केला। संपूर्ण महाराष्ट्र आमचं आहे आणि आम्ही महाराष्ट्राचे आहोत, त्यामुळे एकेका व्यक्तीच्यासाठी करणं ते जसं महत्त्वाचं आहे, पण तेवढंच तो हेतू नाही आहे। त्यांच्यासारखं सचिन भाऊंचं कार्य हे महाराष्ट्रभर सगळ्यांना सुपरिचित आहे। ते एका अर्थाने अनेक घटकांचे आधारस्तंभ आहेत। प्रकल्पग्रस्त असतील किंवा मावळातले कामगार असतील त्यांच्यासाठी ते सातत्याने काम करत असतात आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचे कष्ट त्या ठिकाणी राहून वाया घालवण्यापेक्षा स्वतः शिंदेसाहेब 24x7x365 या पद्धतीने जे काम करतात त्या कामाच्या मध्ये त्यांच्या उपसभापती म्हणून सचिन भाऊंवर जबाबदारी टाकली असेल तर त्याचा पक्षाला आणि आम्हाला सगळ्यांना फायदाच होणार। परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे। अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे। कायदेशीर अडचणी काही येऊ शकतात असं वाटतं? मला अजिबात असं वाटत नाही। जेव्हा एवढ्या मोठ्या पदाचा फॉर्म भरतो त्यावेळेला कायदेशीर अडचणींच्या सगळ्या शक्यता पडताळूनच अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि तो झालेला आहे।